शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं हा आदेश दिलेला आहे. परंतु सर्वसामान्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगावर बरेचसे आक्षेप घेण्यात आलेले आहेत, आरोप घेण्यात आलेले आहेत आणि मुद्दे असेच आहेत की घटना योग्य होती का, त्यांचं पद जे होतं ते योग्य होतं का, बहुसंख्य आमदार खासदार यांना किती महत्त्व आहे इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये किंवा पक्षामध्ये, अशा अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जातात. परंतु एक मूळ प्रश्न जो आहे तो सर्व लोकांच्या मनामध्ये आहे की घटना जी आहे शिवसेनेची ती कशी आहे, ती योग्य होती का हुकुमशाहीच्या दिशेने जाणारी होती. हे बघा, आपण जर थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये गेलं म्हणजे हे पार्ट ऑफ ऑर्डर आहे. शिवसेनेची स्थापना 1969 साली झाली आणि ॲज पर 29A 1989ला ते इनकॉर्पोरेट केलं त्यांनी आणि 1989लाच रजिस्ट्रेशन केलं. 1999ला जेव्हा इलेक्शन कमिशनच्या हे लक्षात आलं की जे मेन पद आहे शिवसेना प्रमुख यांचं, या पदाला कुठलीही लिमिट नाही आहे आणि हे पद फॉर लाईफ टाईम आहे, तेव्हा त्यांनी एक असं कम्युनिकेशन त्यांनी केलं पक्षासोबत की बाबा हे असं कसं काय की लाईफ टाईम कुठलं पद असू शकत नाही लोकशाहीमध्ये. बाळासाहेब ठाकरे असताना बाळासाहेब ठाकरे असताना तर तुम्ही हे जे शिवसेना प्रमुख पद आहे याच्यावर आम्हाला तुम्ही एक्सप्लेनेशन द्या, कारण हे डेमोक्रेटिक पार्टीमध्ये हे असं चालत नाही, त्याला इलेक्शन व्हायलाच पाहिजेत 5 वर्षामध्ये. 1999ला या अनुषंगाने त्यांनी हे पद लेखी त्यांना कळवलं की आम्ही हे रिमूव्ह केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ही जी घटना आहे ती कंटिन्युअसली चालू राहिली. परंतु इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरमध्ये तुम्ही बघाल 2018मध्ये याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली आणि प्रोव्हिजन ऑफ 20. पण एक मिनिट, मी 2018 येण्याच्या अगोदर विचारतोय की मग तेव्हा हे पद जे होतं निवडणूक आयोगाने सांगितलं ते काढलं गेलं होतं का? हो, 1999ला त्यांनी पत्र व्यवहार केला इलेक्शन कमिशन सोबत आणि त्यांनी ते पद काढून टाकलेलं 1999ला इलेक्शन कमिशनला सांगितलं. जीवनामध्ये बाळासाहेब हे शिवसेना प्रमुख म्हणूनच प्रसिद्ध होते. हो, वापरत होते, परंतु लेखी इलेक्शन कमिशनला त्यांनी त्या पद्धतीनं कळवलेलं होतं. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट 2018वर जर आलो तर 2018ला त्यामध्ये अमेंडमेंट झाली पार्टीच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि ह्या अमेंडमेंटचं इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या अमेंडमेंट झालेल्या आहेत ह्या प्रोव्हिजन ऑफ 29A म्हणजे जे काही रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टची प्रोव्हिजन आहे, मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. ही प्रोव्हिजन 29A सबक्लॉज 9 प्रमाणे पार्टीने कुठल्याही घटनेमध्ये जर बदल केलेला असेल तर त्यांना हा जो बदल आहे तो इलेक्शन कमिशनला कळवावा लागतो. त्याच्यानंतर दुसरा एक क्लॉज त्याच्यामध्ये असा आहे की जर त्या ठिकाणी सभा घेतलेली असेल, सर्वसाधारण सभा घेतलेली असेल या अनुषंगाने, तर ती घेतलेली आहे याचं ऑथेंटिकेटेड प्रूफ सुद्धा इलेक्शन कमिशनला पाठवावं लागतं आणि ही कॉन्स्टिट्यूशन जी आहे ती जनरल बॉडीनी अप्रूव्ह केलेली पाहिजे. हा सगळा व्यवहार जो आहे तो इलेक्शन कमिशनला कळवणं गरजेचं असतं. परंतु इलेक्शन कमिशनचं ह्या ऑर्डरमध्ये असं मत आहे की 2018च्या अमेंडमेंटच्या कॉन्स्टिट्यूशनच्या अमेंडमेंटच्या बाबतीमध्ये आम्हाला काहीच कळवण्यात आलं नाही. आम्हाला एक पत्र पाठवण्यात आलं आणि त्या पत्रामध्ये फक्त एवढंच सांगितण्यात आलं की आम्ही एवढे लोक अपॉइंट केलेले आहेत. आणि हा 2018चा जो काही अमेंडमेंटविषयीचा जो काही घटनाक्रम आहे हा सगळ्यात मोठी गोष्ट ह्या केसमध्ये घडलेली आहे की इलेक्शन कमिशननं ह्या गोष्टीमुळे संघटनात्मक बाबीच्या जी कुठे मेजॉरिटी आहे काय आहे पक्षामध्ये यामध्ये ते त्यांनी लक्ष दिलेलं नाही. हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता. सामान्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न होता की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या हातातून का निसटून गेलेलं आहे, ते एकनाथ शिंदेच्या हातामध्ये का गेलेलं आहे. तर त्याचा मूळ जे आहे ते 2018ची जे घटनेमध्ये अमेंडमेंट जी दुरुस्ती करण्यात आली होती ते आहे आणि जी दुरुस्ती केली तेच मुळात निवडणूक आयोगाकडे सादर केलं नव्हतं, त्याचा पुरावाच दिला नव्हता, घटनेची कोणतीही माहिती दिली नव्हती. हा याच्यामधला एक मुद्दा आहे. आणखीन याच्यामध्ये पुढे मग काय झालं? नाही, अजून याच्यामध्ये दुसराही मुद्दा आहे की 2018च्या अमेंडमेंट प्रमाणे जी शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून यांची जी अपॉइंटमेंट झाली ठाकरेंची, या अपॉइंटमेंटच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये जे काही प्रोसेस आहे त्यांचा इलेक्शनचा, तो जो इलेक्शनचा प्रोसेस आहे त्यांची प्रतिनिधी सभा आणि पार्टी लीडर्स यामध्ये सुद्धा त्यांना स्वतःलाच मेंबर्स अपॉइंट करण्याचे काही अधिकार आहेत आणि त्यांनी काही मेंबर्स अपॉइंट केलेले आहेत. इलेक्शन कमिशनचं म्हणणं असं आहे की स्वतःच्याच इलेक्शनसाठी इलेक्ट होऊन येण्यासाठी जर तुम्ही स्वतःच मेंबर अपॉइंट करत असाल तर हे लोकशाहीला धरून नाही
आणि हे अनडेमोक्रॅटिक आहे. हा दुसरा एक ग्राउंड इलेक्शन कमिशनने याच्यामध्ये घेतलेला आहे की त्यामुळे त्यांनी संघटनात्मक बाबीवर इलेक्शन कमिशनने न लक्ष देता सादिक अली जजमेंटचा रेफरन्स घेऊन ही केस डिसाईड केलेली आहे. बर, पण म्हणजे की चूक हीच झाली का उद्धव ठाकरे यांच्याकडून की स्वतः सदस्य जे आहेत ते अपॉइंट केले आणि मग पुन्हा मग उद्धव ठाकरेंना निवडून दिलं? हाच मुद्दा. 4 मेंबर्स त्याच्यामध्ये क्लिअरली इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे की 4 मेंबर त्यांनी अपॉइंटमेंट केलेले तेच त्या प्रतिनिधी सभा किंवा पार्टी लिडरचा भाग आहेत. म्हणजे आज इलेक्शन हो किंवा उद्या इलेक्शन हो, पण तुमचं इलेक्शन स्वतः होण्यासाठी जे लोक तुम्हाला मतदान करणार आहेत त्यांची जर अपॉइंटमेंट तुम्ही केली तर ते डेमोक्रॅटिक प्रिन्सिपलला धरून नाही असं इलेक्शन कमिशन म्हणतं. कोणते ते 4 लोक काय? नाही, त्याचे नावं त्याच्यामध्ये दिलेले नाहीयेत. बर, अच्छा. इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरमध्ये नावं दिलेत नाहीत, पण त्यांनी असं लिहिलंय की हे 4 लोक त्यांनी अपॉइंटमेंट केलेले आहेत, नॉमिनेट केलेले आहेत. बर, आणखीन दुसरा कोणता महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये तुम्हाला? हा संघटनात्मक बाबतीचा मुद्दा हे 2च इलेक्शन कमिशनर रेकॉर्ड केलेले आहेत. आणि जो ॲफिडेव्हिटच्या बाबतीतले जे काही मुद्दे आहेत, ॲफिडेव्हिट एवढे जे काही जमा केले, आपण पाठीमागे एकदा डिस्कस केलं होतं की अशा प्रकारच्या केसमध्ये दोन्ही प्रकारचे जे काही ग्रुप असतात ते लार्ज नंबर ऑफ ॲफिडेव्हिट्स डॉक्युमेंट इलेक्शन कमिशनसमोर फाईल करतात, लाखोच्या संख्येने, की आपल्याला जास्त एज आहे पार्टीमध्ये हे दाखवण्यासाठी. आणि इलेक्शन कमिशनला ह्या प्रत्येक ॲफिडेव्हिटमधून जाणं खूप मुश्किल होतं आणि त्यामुळे सादिक अलीचं जजमेंट जे आहे ते इव्हॉल्व्ह झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला ही सगळी केस समजून घेत असताना सादिक अलीच्या मुळाशी जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सादिक अलीच्या जजमेंटमध्ये जे प्रिन्सिपल सेट आउट केलेले आहेत पॅरा 26, 27, 28, 29 मध्ये, त्याच्या बेसिसवर ही केस इलेक्शन कमिशननं डिसाईड केली. पण उद्धव ठाकरे यांनी काल तेच सांगितलं की मग ही कसरत कशासाठी? 23 लाख प्रतिज्ञापत्र दाखल केले, सर्व प्रतिनिधी सभेचे माहिती दिलेली आहे, मग ही कसरत कशाला करायला लावली? कारण संख्याबळ जे आहे ते त्यांच्या बाजूने असल्याचा दावा केला. नाही, कसं आहे रामराजे, इलेक्शन कमिशन आर्टिकल 324 नुसार काम करतं. ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. जसं सुप्रीम कोर्ट आहे, जसं प्रेसिडेंट आहेत, व्हाईस प्रेसिडेंट आहेत, तसं इलेक्शन कमिशन आहे. यांच्यावर खूप मोठा एक रिस्पॉन्सिबिलिटी घटनेनं दिलेली आहे. आणि आर्टिकल 324 प्रमाणे जेव्हा एखादी प्रोसिडिंग त्यांच्यासमोर चालते ते कोणाला म्हणू शकत नाहीत की तुम्ही हे दाखल करू नका, ते दाखल करू नका. ते फक्त एक नोटीस पाठवतात की अशा प्रकारची केस आमच्याकडे दाखल झालेली आहे आणि तुमच्या सपोर्टमध्ये तुम्हाला जे काही दाखल करायचं असेल ते करा. बरं, पण आणखीन एक सर्वसामान्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टानं निकाल देईपर्यंत निवडणूक आयोगानं निकाल देणं अपेक्षित नव्हतं, ते थांबवायला पाहिजे होतं. कारण या निवडणूक आयोगाने दिलेला जो निकाल आहे त्याचा परिणाम त्या सुप्रीम कोर्टाच्या केसवर सुद्धा होऊ शकतो. नाही, या संदर्भात एक वेल सेटल लॉ आहे की सपोज आपल्या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टमध्ये डिस्क्वालिफिकेशन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे सुरुवातीच्या क्लॉजेसमध्ये. तुम्ही जर रिटर्न वेळेवर फाईल नाही केले, एक्सेस वेगवेगळ्या कारणासाठी डिस्क्वालिफिकेशन किंवा मालमत्तेची माहिती दिली नाही वगैरे वगैरे. पण त्याच व्यतिरिक्त तुम्ही इलेक्शन पिटिशन सुद्धा फाईल करू शकता हायकोर्टमध्ये फॉर अ करप्ट प्रॅक्टिस. म्हणजे ह्या ट्विन प्रोसिडिंग्स कधीच म्हणजे चालू आहेत आणि हे मान्य केलेले सुप्रीम कोर्टने. या केसच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघाल तर ठाकरे फॅक्शनने एक ॲप्लिकेशन केलं होतं कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर की इलेक्शन कमिशनची प्रोसिडिंग थांबवा. त्यांचं असं सबमिशन होतं की डिस्क्वालिफिकेशन जे काही प्रोसिडिंग्स आहेत त्या पेंडिंग असताना त्याचाच अजून निकाल लागलेला नाही, तर तुम्ही मग इलेक्शन कमिशनर समोर ह्याच माणसाचे वोट कसे काउंट करणार, ह्या आमदारांचे की ज्यांचं डिस्क्वालिफिकेशनच पेंडिंग आहे. उद्या काय होईल की जर डिस्क्वालिफिकेशन सेट असाइड केलं तर काय होईल, ही सगळी पोझिशन रिव्हर्स होईल का? या अनुषंगाने त्यांनी ऍप्लिकेशन सुप्रीम कोर्ट समोर केलं होतं. सुप्रीम कोर्टच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचने म्हणजे 5 जजेसनी 27/9/2022 ला हे ऍप्लिकेशन रिजेक्ट केलं आणि इलेक्शन कमिशनला पुढे जाण्यासाठी सांगितलं. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की सिम्बॉलच्या बाबतीमध्ये ही जेव्हा ऑर्डर झाली होती, जे अगोदरचे जे टेम्पररी सिम्बॉल अलॉट केले होते ते दिल्ली हायकोर्टमध्ये गेले. तर दिल्ली हायकोर्टने तेव्हा ऑर्डर पास केली होती 15/11/2022 ला की ठीक आहे, तू इलेक्शन कमिशननं पुढची कारवाई चालू ठेवावी डिस्प्यूटच्या बाबतीमध्ये. त्यानंतर त्यांनी ही ऑर्डर परत LPA मध्ये चॅलेंज केली डिव्हिजन बेंचकडे. LPAने सुद्धा 15 डिसेंबर 2022 ला ते त्यांचं रिजेक्ट केलं आणि इलेक्शन कमिशनला सांगितलं डिस्प्यूट तुम्ही पुढे चालवा. म्हणजे या केसमध्ये इलेक्शन कमिशनला सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सिंगल बेंच आणि हायकोर्ट डिव्हिजन बेंच ह्या 3 कोर्टाचे आदेश होते की तुम्ही प्रोसिडिंग पुढे चालवा आणि डिस्प्यूट संपून टाका. मग असं असताना इलेक्शन कमिशन किती केलं तरी कॉन्स्टिट्यूशन कोर्टचे जे डायरेक्शन आहे त्याला आदर देणारच आणि इलेक्शन कमिशन त्या अनुषंगाने इलेक्शन कमिशन हे डिस्प्यूट डिसाईड केलेलं आहे.
बर, म्हणजे काय अगोदरचे 3 रेफरन्सेस आहेत केसचे वेगवेगळे, त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाने दखल दिली नाही असं दिसून येते का? नाही, यांच्याच केसमध्ये सुप्रीम कोर्टनं ऑर्डर पास केलेली आहे. ह्याच केसमध्ये बरं, ठाकरे वर्सेस शिंदेच्याच केसमध्ये सुप्रीम कोर्टच्या घटनापीठानं ऑर्डर केली की इलेक्शन कमिशन पुढे प्रोसीड होऊन ऑर्डर पास करू शकता म्हणून. बर, अच्छा. पण याचा मग परिणाम पुढच्या सुप्रीम कोर्टाच्या केसेसवर कसा, किंवा याचा रिव्ह्यू सुद्धा केला जाऊ शकतो? कारण या निवडणूक आयोगाच्या या निकालाच्या नंतर आता कोर्टामध्ये सुद्धा जाऊ शकतात उद्धव ठाकरे. ह्या ऑर्डरच्या अगेन्स्टमध्ये माझ्या नॉलेजप्रमाणे दिल्ली हायकोर्टला ज्युरिस्डिक्शन आहे. इलेक्शन कमिशनची कुठली ऑर्डर पास झाली तर तुम्ही दिल्ली हायकोर्टमध्ये जाऊ शकता, डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये जम्प करता येत नाही. तुम्ही इथून पाठीमागच्याही 2 ऑर्डर्स बघितल्या असतील सिम्बॉलच्या बाबतीमधल्या, ते सुप्रीम कोर्टमध्ये नव्हते गेले तर दिल्ली हायकोर्टमध्ये गेले होते. परंतु सध्याची परिस्थिती बघता एक्स्ट्राऑर्डिनरी जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे ते कदाचित सुप्रीम कोर्टमध्ये अप्रोच होऊ शकतात. बरोबर. काल शरद पवार हे म्हटले की असं इंदिरा गांधीच्या बाबतीत पण झालं, परंतु कोर्टामध्ये लढल्यानंतर न्याय मिळतो. आता हा कोर्ट डिसाईड करेल, कारण हा खूपच जो काही प्रसंग, कोर्टासमोर जी केस आहे ही फर्स्ट टाइम अशा प्रकारचे इश्यू रेज झालेले आहेत आणि कोर्ट डिसाईड करेल ही केस कॉन्स्टिट्यूशन क्वेश्चन ऑफ लॉवर. मग आता मुद्दा येतो की आता जर उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणतंही पोटनिवडणुकीपुरतं तर सिम्बॉल आहे, मशाल, आणि नाव सुद्धा आहे, मग हे पण जाऊ शकतं का? ऑर्डरच्या अनुषंगाने तुम्ही बघाल तर ह्या दोन्हीही पार्टीजला जे टेम्पररी सिम्बॉल दिलेले होते त्या पर्टिक्युलर इलेक्शन पुरते दिलेले होते. बरं. आता सध्या जी काही पुण्यामध्ये पोटनिवडणूक वगैरे आहे त्या अनुषंगाने त्यांनी तो टाइम एक्सटेंड केलेला आहे. बट द मोमेंट तो टाइम संपेल तर त्यानंतर हे इलेक्शन कमिशनला त्यांना नव्यानं त्यांचे नावं आणि हे द्यावे लागतील. कारण आता जे काही सिम्बॉल शिवसेनेचा शिंदेना दिलेला आहे ह्या सिम्बॉलशी संबंधित, म्हणजे शिवसेना शब्दाशी संबंधित आणि सिम्बॉलशी संबंधित दुसरे कोणालाही कुठलाही नाव आणि सिम्बॉल अलॉट करता येणार नाही. बरं. पण आता असं म्हणायचं का की जेवढे शिवसेनेच्या पक्षाची कार्यालये आहेत ती संपूर्ण कार्यालय ही एकनाथ शिंदेकडे मिळतील आणि एकनाथ शिंदे यांची पुढची जी प्रक्रिया असणार आहे निवडीची, मग राष्ट्रीय अधिवेशन बोलावं लागणार आहे का, कार्यकारिणीची नियुक्ती करावी लागणार, ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागेल का? सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना काही गोष्टी त्यांच्या घटनेमध्ये ज्या अमेंडमेंटच्या आत्ता जे काही क्वेश्चन्स रेज केलेले आहेत इलेक्शन कमिशनमध्ये, जसं की तिथे जे पद आहे शिवसेना पक्ष प्रमुख आणि त्यांना जे अधिकार आहेत प्रतिनिधी नेमायचे किंवा पार्टी लिडर्स नेमायचे, याच्या बाबतीमध्ये त्यांना डेमोक्रेटिकली त्यांच्या घटनेमध्ये अमेंडमेंट करावी लागेल. आणि ऑब्व्हियसली शिवसेना पक्षाचे जे काही त्यांच्या स्थावर किंवा ज्या काही मालमत्ता असतील किंवा जे काही ऑफिसेस असतील, ऑफिस बिअरर्स जे काही असेल ते ऑब्व्हियसली शिवसेना पक्ष आणि सिम्बॉल त्यांच्याकडे गेलेला असल्यामुळे त्या पक्षाच्याकडे ते राहणार. अच्छा. पण दुसरा एक मुद्दा येतो की आमदार आणि खासदारांचं संख्याबळ. उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की संख्याबळावर, केवळ आमदार आणि खासदारांच्या लोकप्रतिनिधी संख्याबळावर केवळ राजकीय पक्ष चालत नाही, त्यामुळे तिथे पण त्यांच्यावर अन्याय झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे इलेक्शन कमिशन, मला थोडा प्रश्न नाही लक्षात. इलेक्शन कमिशनमध्ये आमदार आणि खासदारांचं संख्याबळ जे आहे ते पाहिलं गेलेलं आहे, ते एकनाथ शिंदेच्या बाजूने आहे. साधारणतः 45-50 आमदार आहेत आणि 13 खासदार आहेत. तर पॉलिटिकल पार्टीमध्ये याला महत्व नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात. परंतु नाही, इनफॅक्ट तुम्ही जर शिवसेनेची घटना बघाल, इलेक्शन कमिशनने सुद्धा त्याचा रेफर दिलाय की त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्यांच्या घटनेमध्ये सुद्धा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हला खूप महत्व आहे. त्यांच्या प्रतिनिधी सभा आणि याच्यामध्ये सुद्धा त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सादिक अलीचं जजमेंट. सादिक अलीच्या केसमध्ये असाच उहापोह झालेला होता आणि ती 5 जजेसची केस आहे आणि सुप्रीम कोर्टची आहे, त्यामुळे आपण तिला इग्नोर करू शकत नाही. कारण इट इज अ रिटन ऑन वॉल. त्याच्यामध्ये अशीच जेव्हा गोष्ट समोर आली की तुम्ही लाखो कार्यकर्त्याचे ॲफिडेव्हिट्स वगैरे हे कसे तपासू शकणार आहेत, आणि इलेक्शन कमिशन तेच म्हणते की ते आम्ही तपासू शकत नाहीत. कारण दोन्ही पार्टीज क्लेम करतात की आमच्याकडे लाखो आहेत, तुमच्याकडे लाखो आहेत. ते इलेक्शन कमिशनचं काम नाही आहे. आणि त्यामुळेच सादिक अलीमध्ये जे काही प्रिन्सिपल लेट डाऊन केले पॅरा 27 to 32 या प्रिन्सिपलमध्ये असं क्लिअरली लिहिलेलं आहे की अशा परिस्थितीमध्ये जे इलेक्टेड मेंबर्स, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते द बेस्ट तुम्हाला ऑप्शन आहे की त्यांची तुम्ही वोट काउंट करा.
कारण ते पार्टीला रिप्रेझेंट करतात, लोकांना रिप्रेझेंट करतात. एका मताचं किती महत्व आहे हे आपण पाहिलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयीचं सरकार एका मतानं पडलं होतं. त्यामुळं खासदारांचं मत किती ग्राह्य धरलं जातं या संपूर्ण राजकारणामध्ये, संसदीय कार्यप्रणालीमध्ये ते दिसून आलेलं आहे. परंतु आता अशा अगोदर काही कोणते केसेस झालेले का, जसं की साधिक अली केस तुम्ही रेफरन्स दिलेला आहे. उद्धव ठाकरे आता दाद मागायला दिल्ली हायकोर्टामध्ये जाणार आहेत, त्याच्यानंतर पुढे जाणार आहेत. परंतु अशा सिच्युएशनमध्ये कोणती एखादी केस आहे का की जी नेमकी विरोधात, कारण अनेक जण म्हणतात की अखिलेश यादवची ही केस होती, मुलायम सिंग यादवची केस होती, पुन्हा इतर सुद्धा केसेस नाही. इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरमध्ये दोन्ही पार्टीजनी वेगवेगळ्या केसचा रेफरन्स दिलेला आहे, नाही असं नाही. परंतु जेवढ्या काही केसेसचा रेफरन्स देण्यात आलेला आहे त्या इलेक्शन कमिशनच्या केसेस, त्या इलेक्शन कमिशनने अगोदर डिसाईड केलेल्या केसेस आहेत. आजच्या घडीला माननीय सुप्रीम कोर्टाची 5 जजेसची केस ही एकमेव साधिक आली आहे. म्हणजे तुमच्याकडे 2 जजेस 3 जजेस चालणारच नाहीत. 5 जजेसची केस असल्यामुळे ही सर्वोच्च केस आहे, कॉन्स्टिट्यूशन बेंचची केस आहे ही डिसाईड केलेली. त्यामुळे ही सर्वोच्च निवाडा सुप्रीम कोर्टचा अवेलेबल असल्यामुळे बाकी छोट्या निवाड्याला तिथे महत्व राहत नाही. आणखीन कोणता मुद्दा वाटतोय की तुम्हाला या संपूर्ण ऑर्डरमधला महत्वाचा? नाही, सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये एक बघायला, म्हणजे सगळ्यात ऑर्डरचा उहापोह करून जर बघितला तर एक खूपच महत्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की कोणताही पक्ष हा डेमोक्रेटिक वेने चालला पाहिजे, हे इलेक्शन कमिशन इनडायरेक्टली सांगतंय. आणि म्हणजे कुठलीही पार्टी किंवा कुठलाही पक्ष हा प्रायव्हेट प्रॉपर्टी नसून तो लोकांचा आहे आणि तो लोकांनी चालवला पाहिजे आणि इलेक्शननी चालवला पाहिजे, अशा प्रकारचं त्यातून एक हे मिळतं नवीन पिढीला. आणि मला वाटतं की ते सगळ्यासाठीच खूपच चांगलं आहे. हे घराणेशाही जी आहे पक्षातली ती संपणीच्या दृष्टीनं हा निकाल जो आहे तो महत्वाचा आहे असं वाटतं? नाही, पक्ष हा निश्चित महत्वाचा आहे, कारण रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट टॉक्स अबाउट अ प्युरिटी ऑफ इलेक्शन, प्युरिटी ऑफ डेमोक्रेटिक प्रोसेस. आणि प्युरिटी ऑफ डेमोक्रेटिक प्रोसेस कधी येऊ शकते की जेव्हा सामान्य लोक एखादा पक्ष मिळून चालवतील आणि त्यामध्ये त्या पक्षामध्ये प्रत्येक मीटिंग ह्या ओपन होतील, सगळ्या समोर होतील, त्याचं लाईव्ह टेलिकास्ट होईल. ती अशा पद्धतीचं जेव्हा कुठल्याही पक्षामध्ये, म्हणजे ABCD म्हणत नाही मी, कोणत्याही पक्षामध्ये ह्या ज्या अंतर्गत मीटिंग तुम्हाला माहिती असेल की कोणाला कळतच नाही की कोणती मीटिंग कधी झाली, पण जेव्हा ह्या मीटिंग्स लाईव्ह होतील त्यांच्या प्रत्येक कमिटीच्या, आणि प्रेसिडेंटचं इलेक्शन, व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन, जनरल जे काही इलेक्शन्स असतील, खऱ्या अर्थानं तो डेमोक्रेटिक प्रोसेस असेल. बिलकुल. धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. थँक्यू. सामान्यांच्या मनातले जे प्रश्न होते त्याचं उत्तर जे आहे अगदी सोप्या भाषेमध्ये, खरं तर किचकट प्रक्रिया होती, परंतु याचं उत्तर ॲडव्होकेट दिलीप तौर यांनी दिलेलं आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे